नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. मास्तर आज काय शिकवणार आहेत तर गुणोत्तर आणि प्रमाण हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे अंकगणितामध्ये, जो वयवारीमध्ये उपयोगात येतो, जो काळकाम वेगामध्ये उपयोगात येतो. सर्व ठिकाणी गुणोत्तर आणि प्रमाण हे टॉपिक उपयोगात येतात म्हणजे येतात, आणि तेच आपल्याला आज बघायचंय. बघा, गुणोत्तर आणि प्रमाण शिकण्याआधी गुणोत्तर काय प्रमाण काय हे समजून घ्या. इथं मी लिहितोय गुणोत्तर. गुणोत्तर 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 म्हणजेच काय की समजा एखादी संख्या लिहिली तुम्ही 25, बरोबर, आणि हे दोन टिंब दिले आणि तिथं लिहिलं 30, बरोबर. तर हे वाचन कसं असतं माहिती का? हे 25 याला आपण असं वाचतो 25 आस 30. कसं वाचतो? 25 आस 30. 25 आस 30 म्हणजेच हे काय असतं? गुणोत्तर. म्हणजेच हे काय असतं? गुणोत्तर, बरोबर. मग गुणोत्तर लिहिता कसं तर 25 वरती लिहितात आणि 30 खाली लिहितात, बरोबर. म्हणजे कोणते पद असतात? एक असतं पूर्वपद आणि एक असतं अंत्यपद. म्हणजेच काय, पूर्वपद मध्यमपद पदाशी काही घेणं नाही आपल्याला. महत्वाचं आहे 25 वर लिहायचे, 30 पुढे लिहायचे, खाली लिहायचे. पटतंय? पूर्व म्हणजे मागचं पद आणि उत्तर पद म्हणजे पुढचं पद. इतकं ते सोपं असतं. मग गुणोत्तर झालं का? हे नाही. गुणोत्तराचा बेसिक नियम काय? बेसिक नियम हा की अति संक्षिप्त ते असलं पाहिजे. म्हणजेच काय, वरती 25 खाली 30, दोघांना 5 ने भाग जातो. 5 5 25, 5 6 30, म्हणजे 5/6 किंवा याचं वाचन असतं 5/6. याचं वाचन असतं 5/6. तर याला म्हणत असतात गुणोत्तर. एकदम बेसिक आणि एकदम तुम्हाला शॉर्टकट पद्धती मी सांगतोय. जास्त मोठी पद्धत वापरायची नाही. गुणोत्तर काय समजून घ्यायचं, तर हे असतं गुणोत्तर. मग गुणोत्तरात काय खासियत आहे तर गुणोत्तरामध्ये तुम्ही तुलना जेव्हा करता का, ती तुलनाची एकक सारखी असली पाहिजे. म्हणजे तुम्ही किलोग्रॅम आणि ग्रॅमची तुलना नाही करू शकत. दोन्ही किलोग्रॅम मध्ये पाहिजे, नाही तर दोन्ही कशात पाहिजे? ग्रॅम मध्ये. दोन्ही लिटर मध्ये पाहिजे, नाही तर दोन्ही कशात पाहिजे? मिलीलीटर मध्ये पाहिजे. त्याला काय म्हणत असतात? गुणोत्तर. मग आता हे झालं गुणोत्तराचा विषय. प्रमाण काय भानगडे मास्तर? तर इकडे मी लिहितोय प्रमाण, बरोबर. काय लिहितोय? प्रमाण. प्रमाण म्हणजेच काय? प्रमाण म्हणजे तुलना. प्रमाण म्हणजे काय? तुलना. बघा, आता समजा आता हे गुणोत्तर आहे किती? 25 आस 30. 25 आस 30 व याचं संक्षिप्त रूप किती आलं? 5/6. 5/6, बरोबर आहे का? तर याला काय म्हणतात? प्रमाण. म्हणजे काय की 25 आस 30 काय आणि 5/6 काय, हे कसं आहे? बिलकुल सेम आहे ना. कसं आहे? बिलकुल सेम आहे. तर याला काय म्हणत असतात? प्रमाण म्हणत असतात. काय म्हणत असतात? प्रमाण. पटतंय? गुणोत्तर व प्रमाण जसे जसे आपण उदाहरणं घेऊ तसं तुम्हाला त्याची आयडिया जास्त क्लिअर होत जाणार. पटलं का? गुणोत्तर काय आणि प्रमाण काय? प्रमाण म्हणजेच काय? दिलेले जेवढे गुणोत्तर असतील ते जर सारखे, भले दिसायला सारखे नसतील, पण त्यांचं संक्षिप्त रूप सारखं असेल तर त्याला म्हणत असतात प्रमाण. त्याला काय म्हणत असतात? प्रमाण. पटतंय? चालायचं उदाहरणाकडे. चलो मग काय विषय? टाईप 1 तिथंच आपण मांडणी केलेली आहे, काही अडचण नाही. उदाहरण जे आहे पहिलं 1000 गुणिले 5. मग काय होणार? 0 गेला. मग वरती 4 खाली 5, मग कसा भाग जाणार? 4 1 4, 4 25 100. मग 1 भागिले 25 गुणिले 5, 25 5 1,200, म्हणजे 1/125. 1/125 त्याला उलट बी लिहिलं तरी काही फरक पडत नाही. म्हणजे 125/1 तुमचं उत्तर. 125/1 तुमचं उत्तर. पटतंय का? डोक्यात जातंय नक्की? चलो नेक्स्ट. मग पुढं आता काय विषय? 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी गुणोत्तर किती? लिहा. मग 30 सेकंद वर लिहा. खाली 4 मिनिट म्हणजे 4 गुणिले 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 4 गुणिले 60 इतकं इझी आहे. मग 30 1 30, 30 2 60. मग वरती 1 खाली 4 2 8, म्हणजे येणार उत्तर 1 8. 1 8 पर्याय कितवा? पहिला. पटतंय?
डोक्यात जात आहे, गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. 8 डेसिलिटरचे 2 लिटरशी असलेले गुणोत्तर किती? आता हे डेसी पीसी हे सगळे एकक तुम्हाला पाठच आहे, हे सगळे एकक तुम्हाला पाठच आहे. तर डेसिलिटरचं कन्व्हर्जन करायचं, लिटरचं करून घ्यायचं, काहीच अवघड नाहीये, काहीच अवघड नाहीये. चला पुढे नेक्स्ट. हा, वही, पुस्तक व पेन यांच्या किमती अनुक्रमे 45 रुपये, 96 रुपये व हे व आहे बरं का, व 18 रुपये आहेत. तर पेनाच्या किमतीचे बहीच्या नाही रे भाऊ, वहीच्या किमतीशी गुणोत्तर किती? बघा बरं का, काय म्हणणं आहे? अनुक्रमे कोणाचं विचारलं? पेनाचं वहीशी. मग पेन 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 आहे भाई 18 रुपये, पेन आहे 18 रुपये. आणि पेनाच्या किमतीचं गुणोत्तर कोणाशी? वहीच्या. वही कुठे? ही इथं. वही किती आहे? 45 रुपये. बरोबर. पेनाचं वहीशी नातं म्हणजे वर लिहायचे पेन, खाली लिहायचं वही. हा, पेन किती सांगा? पेन आहे तुमचा 45 आणि वही किती खाली? वही आहे तुमची वही 45 आहे. पेन आहे 18 रुपये. पेन आहे 18, वही आहे 45. 18 आणि 45 दोघाला किती भाग जातो? कारण गुणोत्तर म्हणजेच काय? गुणोत्तर म्हणजेच काय? संक्षिप्त. मग 18 आणि 45 किती भाग जातो? 9 ने भाग द्या बरं. मग 18 खाली 45, 9 दूना 18, 9 5 45 म्हणजेच काय? 2/5 पर्याय दुसरा. 2/5 पर्याय दुसरा. पटतय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चला नेक्स्ट. काय विषय पुढचा? टाइप सेकंड. चला सोडवूया. काय म्हणणं आहे? कस्तुरबा उद्यानातील एक गार्डनचं नाव आहे ज्याचं नाव आहे कस्तुरबा. बदामाच्या व नारळाच्या झाडांच्या संख्येचे गुणोत्तर 4:7 आहे. जर बागेतील बदामाच्या झाडांची संख्या 20 असेल तर नारळाच्या झाडांची संख्या काढा. लक्ष द्या. तुम्हाला सांगतो ऍक्च्युअल मध्ये गुणोत्तर आणि प्रमाण काय भानगड आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की बदामाच्या व नारळाच्या झाडांच्या संख्येचे गुणोत्तर 4:7 आहे. बघा बरं का, 4:7 म्हणजे असं लिहू का मी? काय म्हणणं आहे त्यांचं? बदाम भागिले नारळ बरोबर बदामाची किती आहे? 4 आणि नारळाचं 7, 4/7 असं लिहून घ्यायचं. लिहिलं. बरं, त्यांचं काय म्हणणं आहे? जर बागेतील बदामाच्या झाडांची संख्या किती आहे? 20 आहे. बदामाच्या ठिकाणी 20 ठेवा. बदामाच्या ठिकाणी 20 ठेवा. 20 भागिले नारळ बरोबर 4/7. पटतय? किंमत कुणाची काढायची? नारळाच्या झाडांची. मग नारळाला इकडे टाका आणि हे 4/7 इकडे घ्या. म्हणजे काय होणार माहिती घे? 20 गुणिले हे 7 इकडे येणार, तिरकस गुणाकारात 7 भागिले 4 जाणार नारळाच्या जागी 4 आणि नारळ जाणार 4च्या जागी. म्हणजे इथं नारळ. पटतंय? मग कसं काढायचं उत्तर? 4 1 4, 4 5 20. मग नारळ बरोबर 5 गुणिले 7, 5 7 35. येणार उत्तर नारळाचं उत्तर 35. नारळाचं उत्तर 35. पर्याय कितवा? तिसरा. पटतंय? पटलंच पाहिजे, डोक्यात गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे, चालायचंय. चलिए नेक्स्ट. एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. बरोबर. एका खुर्चीची किंमत 225. चला मग लिहायचं खुर्ची खाली लिहायचं भाऊ टेबल. खुर्ची भागिले टेबल बरोबर काय लिहायचं? 5:7. करेक्ट. हा, मग आता 5:7 खुर्चीची किंमत दिली 225. 225 भागिले टेबल बरोबर काय? 5:7. मग काय होणार? टेबल तिकडे जाणार म्हणजे काय होणार आहे? 225 गुणिले 7 छेदस्थानी 5 बरोबर काय रे भाऊ? टेबल. मग 5 1 5, 5 चौक 20, उरले 2, 5 5 25. मग टेबल बरोबर काय?
टेबल बरोबर 45 गुणिले 7. मग काय होणार? 7×5 = 5 डोक्यावर 3 7 चोक 28 आणि 3 31 315. कशाची किंमत? टेबलाची किंमत. येणार उत्तर. तर 3 टेबलाची म्हणता. किती? 3 टेबलाची. आपली ही जी 315 आली ही एका टेबलाची आली म्हणजे 315 गुणिले 3. 3×5 = 5 डोक्यावरती 1 3 1 3 आणि 1 4 3 3 9 945 रुपये. 945 रुपये. पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चलिए. मग शॉर्टकट नाही का सर? तर शॉर्टकट कसं आहे बघा. मागचं उदाहरण एकदा बघून घ्या. काय विषय? बदाम आणि नारळ. बर. मग बदामाची किंमत दिली होती. किती दिली होती? 20. बघा बरं का. बदामाची किंमत 20 दिली. म्हणजे जर बदाम भागिले त्याचंच गुणोत्तर किती आहे? 4. बदामाचं गुणोत्तर किती? 4. पहा 4. बदाम किती आहे? बदामात झाडांची संख्या 20. 20 ला 4 न भागलं किती आलं? 5. किती आलं? 5. म्हणजे ह्याच 5 न काय करायचं? ह्या 7ला गुणायचं. इतकं इझी. म्हणजे कसं सांगता येईल हे मला? असं लिहू शकता तुम्ही. बघा बरं. बदाम गुणिले 5 भागिले नारळ गुणिले 5. बरोबर. मग बदाम किती? 20 आहे ना. 20 म्हणजेच काय की 4 गुणिले 5. सेम नारळ किती आहे? नारळाचं गुणोत्तर आहे 7. म्हणजे 7 गुणिले पण 5. तर 7×5 हे किती आलं? 35. असंही त्याचं उत्तर येतं. म्हणजे येणार उत्तर किती? 35. म्हणजे शॉर्टकट काय? प्रमाण काढायचं आणि त्याला काय करायचं? गुणायचं. चला नेक्स्ट ऑलरेडी आपण बघितलंय. इथं पण तसंच. पुढं चला इथं तो शॉर्टकट वापरूया. हा, मला सांगा 441 रुपये हे कुणाचे? टेबलाचे. बर. मग खुर्ची व टेबल हे बघा. टेबलाची आणि टेबलाचं गुणोत्तर 7. टेबलाचं गुणोत्तर 7. मग काय करायचं? इथं असं लिहायचं एक टेबल नाही. मग काय? 441 भागिले किती येते? 7. याचं उत्तर काढा. 7 1 7 7×5 35 7 7 42 उरले 2 7 3 21. किती आलं? 63. 63 हे दोघांचे काय आहे? प्रमाण आहे. प्रमाण आहे म्हणजेच काय? 63 नच आपल्याला गुणायचंय. म्हणजे हे असं आहे बघा. 3 7. मग तुम्हाला दिलं टेबलाचं म्हणजे 7 गुणिले 63 बरोबर येतं 441. तसंच 3 गुणिले 63 किती येणार? 3 3 9 3 6 18 189. म्हणजे एका खुर्चीची किंमत 189. पटलं? शॉर्टकटनं पटलं? कुणाला काही डाऊट आहे? कुणाला नाही? चालायचं पुढे. मग चलिए नेक्स्ट. टाइप 3. काय विषय? 2 संख्याचे गुणोत्तर किती आहे? 5/7 आहे. जर प्रत्येक संख्येत 40 मिळवले तर येणाऱ्या बेरजांचे गुणोत्तर 25/31 येते. तर मोदी ने रे भाऊ मोठी संख्या प्रत्येक संख्येत काय होणार? पहा मग आता 2 संख्येचे गुणोत्तर 5/7. कधी पण काय करायचं? 5x आणि 7x. इथून पुढे लक्षात ठेवायचं. मिळवले, वजा केले, गुन्हा केलं, काहीही करो, तुम्हाला x कंपल्सरी लावायचं. x म्हणजेच काय? मागच्या उदाहरणात जसं आपण 63 काढलं का तेच इथं x असतं. x म्हणजे समप्रमाण. चला मग 5x 7x काय म्हणणं आहे त्यांचं? प्रत्येक संख्येत 40 मिळवले. याच्यात 40 प्रत्येक संख्येत 40 मिळवले तर येणाऱ्या बेरजांचे गुणोत्तर 25/31 25/31. पटलं? काय केलं? 5x खाली 7x 2 संख्याचे गुणोत्तर प्रत्येक संख्येत किती मिळवले? 40. वरचीत बी 40 मिळवा, खालच्यात पण 40 मिळवा. 25 काय झालं? 31. मग पुढं काय होणार? पुढं बघा आता कसं सोडवायचं. नीट लक्ष द्या. मग आता या 31 ने यांना गुणायचं म्हणजे 31 गुणिले हा 31 इकडे गुणाकारात येणार. कंस द्यायचा 5x + 40. बघा बरं का 31 इकडे गेला ना
मग हा 7x + 40 तिकडे जाणार म्हणजे 25 गुणिले 7x + 40. बघा 31 इकडे गेला आणि 25 तिकडे गेला. मग आता गुणाकार तुम्हाला माहिती आहे कंसाबाहेरच्या संख्येने कंसामधल्या प्रत्येक संख्येला गुणावं लागतं. जसं आता 31 5 ला गुणणार, 5 1 5 5 3 15 155x प्लस 31 40 ला गुणणार म्हणजे 4 1 4 4 3 12 10. पुढं पुढं 25 7 ला गुणणार, 25 5 600 25 1 150 25 7 175x प्लस 25 चौक 100 1000. हे पटलं? हे पटलं? मग आता कसं सोडवायचं की x वाले एकीकडे न्यायचे म्हणजे हा 175x आहे, हा मोठा आहे ना, 155 तिकडे नेऊ, एका स्टेप मध्ये करू. बघा इकडे 1240 लिहिले बरोबर आणि इकडचे 1000 इकडे घेतले, इकडे 175x लिहिले आणि इकडचे 155x तिकडे नेले. पटतय? पटतय? मग काय होणार 1240 मधून 1000 गेले, राहिले 240 बरोबरचं चिन्ह. मग 175 मधनं 155 गेले, 175 मधनं 155 गेले 20 बरोबर काय 20x. पटतय? पटतय? मग आता काय करायचं 240 ला 20 न भागायचं बरोबर x लिहायचं. क्लिअर? मग काय होणार 0 गेला 0 गेला x बरोबर 24/2. 24 ला 2 न भागलं येणार उत्तर किती 12. येणार उत्तर किती 12. कुणाची किंमत येते x ची किंमत आली 12. नीट लक्ष द्या बरं का. हे सगळं सोडवलं x ची किंमत आली 12. मग x ची किंमत 12 तर मोठी संख्या कोणती तुम्हाला माहिती आहे 5/7 येते. 5/7 आहे म्हणजे जर हे 5/7 आहे म्हणजे हे 5x आहे हे 7x आहे, ही कोणती संख्या आहे मोठी. ती कोणती संख्या आहे मोठी. मग मोठी संख्या काढायची तर हे x आहे 7 गुणिले 12 12 7 84 म्हणजे मोठी संख्या 84. लहान काढायची 5 ला गुणा 12 5 60 लहान येणार 60 म्हणजे येणार उत्तर मोठी संख्या 84. मोठी संख्या 84. पटलं? अरे पटलं का? डोक्यात गेलं का? नक्की का? काय केलं बघा सगळ्यात पहिले लिहून घेतलं, जसं जसं त्यांनी सांगितलं तसं आपण सगळं लिहिलं. दिसतंय सगळ्यांना लिहिलेलं? काही फरक आहे नाही. 5x 7x लिहिलं, 40 मिळवले 40 40 मिळवले, 25 31 पण लिहून घेतलं. करेक्ट. मग काय केलं 31 गुणिले किती 5 कारण हे 5x आहे, त्याच्यानंतर इकडं 25 गुणिले किती 7 कारण ते 7x आहे. मग यांचं काय घेतला फरक घेऊन आपण सोडवलं तर येणार उत्तर काय 84 आणि दुसऱ्याचं उत्तर काय आलं 60. करेक्ट. ज्याला वाटतं शॉर्टकट काहीतरी सांगा, अरे बाबा शॉर्टकटचा तर भंडार आहे आपल्याकडं, तुम्हाला माहिती आहे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जायचंय याचा शॉर्टकट शोधायचा आहे. क्लिअर? शॉर्टकटसाठी यूट्यूब चालू केलेलं नाही, डिटेल मेथड महत्वाची बाळांनो. चलो नेक्स्ट काय विषय पुढचा. दोन संख्याचे गुणोत्तर किती आहे 31 23 असून त्यांची बेरीज 216 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती. आता बघा बरं दोन संख्यांचे गुणोत्तर 31 23 त्यांची बेरीज म्हणता येते म्हणजे एक संख्या 31x आणि दुसरी संख्या एक संख्या 31x व दुसरी संख्या 23x. एक संख्या 31x दुसरी संख्या 23x यांची बेरीज किती आहे 216 म्हणजे 31x प्लस 23x बरोबर 216. समजते? काय होणार मग आता x सामायिक घ्या बेरीज करा 1 आणि 3 4 3 आणि 2 5 54x बरोबर 216. किंमत कुणाची काढायची x ची. कशी काढणार x बरोबर 216 भागिले 54. भाग जातो का बघूया कसा जातो. सर 2 ने देऊया. बेद आहे 20 उरला 1 बेआठी 16
आणि बे 27 54. मग x बरोबर 108 भागिले किती येते 27. दोघांना 9 ने भाग जातो. 9 त्रिक किंवा 27 ने डायरेक्ट 27 चौक 108, 27 त्रिक 81, 27 चौक 108 म्हणजे x ची किंमत आली 4. x ची किंमत आली 4. x ची किंमत आली 4. मग मोठी संख्या एक संख्या 31x, लहान संख्या विचारली तर लहान गुणोत्तर किती आहे? लहान गुणोत्तर 23 आहे. किती आहे? 23 आहे. म्हणजे लहान संख्या बरोबर 23 गुणिले 4, 23 चौक किती 92. येणार उत्तर 92. पर्याय कितवा दुसरा. पटतय? यस और नो? यस, पटलंच पाहिजे. चालायच पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय? दोन संख्याचे गुणोत्तर 9/4, प्रत्येक संख्येतून 5 वजा केले. परत तेच, एक संख्यावर मानायची 9x, दुसरी किती मानायची 4x. काय सांगितलं त्या उदाहरणात? मिळवा, वजा करा, गुणा करा, काही करा, ती क्रिया इथं लिहायची. मग प्रत्येक संख्येतनं 5 वजा केले म्हणजे प्रत्येक संख्येतनं 5 वजा केले तर कसं लिहायचं? 9x - 5 छेदस्थानी 4x - 5 बरोबर 7 असती. क्लिअर? प्रत्येकाला गुणायचं, 3 इकडे जाणार म्हणजे 3 गुणिले 9x - 5 बरोबर 7 गुणिले 4x - 5 बरोबर. चला गुणोत्तर करा. 3 गुणिले 9 गुणाकार करा. 3 9 27x वजा 3 गुणिले 5 3 5 15 बरोबर 7 चौक 28x वजा 7 5 35. पटतंय? मग काय करायचं? हे जे वजा, आता जे x आहे म्हणजे वजा 15 प्लस 35 बरोबर. हे 35 इकडे घातलेत, इथं लिहितो बरोबर. वजा 15 प्लस 35 बरोबर 28x वजा 27x. मग 28 मधून 27 गेलं 1, 35 मधून 15 गेले 20 म्हणजे हे काय होणार? 20 बरोबर किती x म्हणजे x ची किंमत आली 20. x ची किंमत आली 20. तर त्यातील कोणती संख्या म्हणता येते? लहान संख्या. मग लहान संख्या किती आहे? 4 आहे ना. जिचं प्रमाण छोटं ती लहान म्हणजे 4x लहान आहे म्हणजे 4 गुणिले 20 20 चौक 80 80 ही लहान आहे. पर्याय येणार चौथा. पटतय? डोक्यात जातंय गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. काय म्हणणं आहे? एका प्राणी संग्रहालयात प्रत्येक 6 सशांमागे 2 हरणे आहेत. तेथे आणखीन 12 हरणे आणल्यास ससे व हरणाचे गुणोत्तर 3:4 होईल. मग आता त्या प्राण्याच्या असणाऱ्या ससे व हरिणांची एकूण संख्या किती? 6 सशांमागे किती हरणे? 2 हरणे म्हणजे 6 2. याचं गुणोत्तर कसं होणार? बे एक बे, हे बे त्रिक 6. याला असं लिहू का मग? 6 सशांमागे म्हणजे 6 सशे, त्याच्या मागे किती? 2 हरण. हे गुणोत्तर किती होणार? याला सोडवा. बे एक बे, बे त्रिक 6 म्हणजे 3:1 किती? 3:1. सोडवलं ना याला आपण. बे एक बे, बे त्रिक 6 3:1. कोणाचं गुणोत्तर येते? सशे आणि हरणाचं. तेथे आणखी 12 हरणे आणल्यास ससे व हरणाचे गुणोत्तर 3:4 होते. 12 हरणे आणले बघा बरं का. 3 काय आहे? 3x भागिले 1x. 3x काय आहे? 3x काय आहे? सशे. आणि 1x काय आहे? 1x काय आहे? हरण आहे. 3x काय आहे? सशे. 1x काय आहे? हरण आहे. मग 3x छेद 1x म्हणजे त्यांचं म्हणणं आहे आणखीन 12 हरणे आणली. मग हरण कुठे? हे खाली आहे म्हणजे प्लस 12. 12 हरण आणली तेव्हा गंमत काय झाली? ससे व हरणाचे गुणोत्तर 3:4 झाले. 3/4 बरोबर. मग आता सोडवा. काय होणार? 3x गुणिले 4 बरोबर 3 गुणिले 1x अधिक 12. मग 4 त्रिक 12x बरोबर 3x प्लस 36. 3 गुणिले 1x आणि 3 गुणिले 12
क्लिअर. पुढं काय होणार मग 12x मायनस 3x बरोबर 36. 12तनं 3 गेला 9x बरोबर 36. मग x ची किंमत काय रे भाऊ 36/9. x बरोबर 9 चोक 36. x ची किंमत 4 आली. x ची किंमत किती आली 4 आली. मग आता प्रश्न काय, मग या प्राणी संग्रहालयात असणाऱ्या ससे व हरिणांची एकूण संख्या किती. ससे व हरिणांची एकूण संख्या किती. आता मला सांगा, सगळ्यात सुरुवातीला 6 सशांमागे किती हरणं होती 2 हरणं होती बरोबर. x ची किंमत किती आहे 4 आहे. मग यांचं गुणोत्तर किती आहे, ससे व हरणांचे गुणोत्तर 3/4 झाले. मग आता त्या प्राणी संग्रहालयात असणाऱ्या ससे व हरिणांची एकूण संख्या किती. मग काय करायचं 3/4. 3 काय आहे 4. 3/4 शेवटचं गुणोत्तर आहे ना आपलं. 3/4 म्हणजे 3x अधिक 4x. मग किती होणार आहे 7x. x ची किंमत 4 आहे. 7 गुणिले 4 7 चौक किती 28. 28 पर्याय कितवा दुसरा. पर्याय कितवा दुसरा. पटतंय पटतंय डोक्यात जातंय गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. टाइप 4. कोणता टाइप 4. बघा आता कसं काय करायचंय. एका बागेत आंबा व चिकूच्या झाडांची संख्या किती 2/3. जर त्या बागेत आंब्याची 6 झाडे जास्त लावली आणि चिकूची 6 झाडे कमी केली तर त्यांच्या संख्यांचे गुणोत्तर. परत तेच आंबा व चिकू 2/3. मग 2x 3x. याला म्हणायचं भाऊ वरचा आंबा, याला म्हणायचं भाऊ खालचा काय चिकू. चलो मग काय म्हणणं आहे त्यांचं, जर त्या बागेत आंब्याची 6 झाडे जास्त लावली मग 6 आणि चिकूची 6 झाडे कमी केली -6 बरोबर. तर त्यांच्या संख्यांचे गुणोत्तर किती 4/5 होते. 4/5. कॅल्क्युलेशन सोपं आहे. 5 आलं तिकडं न्या. 5 गुणिले 2x + 6 बरोबर 4 गुणिले 3x - 6. मग 5 दूना 10x प्लस 5 सक 30 बरोबर 4 त्रिक 12x आणि 4 सक 24. मग काय होणार हे होणार 30 आणि वजा 24 इकडे येऊन +24 होणार बरोबर 12x - 10x. हे 10x तिकडे जाणार. 30 आणि 24 54. 12तनं 10 गेले 2. 54 बरोबर 2x. म्हणजे x ची किंमत 54/2. 54ला 2 न भागलं किती येणार 27. किती आलं 27. x ची किंमत किती 27. मग काय म्हणणं आहे त्यांचं, तर त्या बागेत आंब्यांची किती झाडे आहेत. तर आंबा आपण मानला आधी 2x म्हणजेच 2x मानलाय. मग 27 गुणिले 2 27 दूना 54. आता बघा बरं का 54 उत्तर 2 आहे त्याचे. काय म्हणणं आहे त्यांचं, तर त्यांच्या संख्यांचे गुणोत्तर 4/5 होते. तर त्या आंब्यांची झाडे किती हे नंतरचं गुणोत्तर आहे, शेवटचं आपल्या कामाचं नाही. सुरुवातीचं गुणोत्तर कामाचं आहे. तर आंब्यांची झाडे सुरुवातीला किती होते 2x. मग 2 ला 27 न गुणलं येणार उत्तर 54. पर्याय कितवा पहिला. पर्याय कितवा पहिला. पटतंय डोक्यात जातंय. येस और नो. येस गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा. 2 संख्येचे गुणोत्तर 1/3. जर पहिल्या संख्येत 5 मिळवले परत तेच 1/3 म्हणजेच 1 म्हणजे 1x छेद म्हणजे 3x. याला कोणती संख्या म्हणा पहिली आणि याला कोणती म्हणा दुसरी. 2 संख्याचे गुणोत्तर. पहिल्या संख्येत 5 मिळवले चला +5. दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले -4 बरोबर. नवीन गुणोत्तर आले 2/5. परत तिरकस गुणाकार 5 इकडे जाणार म्हणजे 5 गुणिले 1x + 5 बरोबर 2 गुणिले 3x - 4. मग 5 ने x ला गुणा 5x प्लस 5 ने 5 ला गुणा 5 × 5 = 25. 2 ने 3 ला गुणा 2 6x वजा 2 ने 4 ला गुणा 2 × 8. मग काय होणार रे बाबा, मग हे होणार सर 25 जशाला तसा. 8 इकडे येणार 25 + 8 बरोबर 6x जशाला तसा आणि हा 5x तिकडे जाणार 6x - 5x. 25 आणि 8 किती 25 आणि 5 30 33 बरोबर 6x वरनं 5x गेला नुसता x म्हणजे x ची किंमत आली 33.
एक्स ची किंमत आली 33. एक्स ची किंमत आली 33. मग काय म्हणणं त्यांचं, तर पहिली संख्या कोणती, पहिली संख्या 1x चे भाऊ म्हणजे 1 गुणिले 33. येणार उत्तर 33च, पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे, क्लिअर आहे, पटतंय पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा, एका भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:7 आहे. त्यात 3 लिटर दूध टाकले. चला 5:7 मग इथं लिहायचं दूध, इथं लिहायचं पाणी. 5:7 5x 7x. हा काय म्हणणं आहे, त्यात 3 लिटर दूध टाकले म्हणजे दूध म्हणजे 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी काढून घेतले. पाणी काढून घेतले म्हणजे -3 म्हणजे 3 दूध टाकले, 3 पाणी काढून घेतले. नवीन गुणोत्तर झालं 4:5. इतकं इझी. सोडवा. 5 गुणिले 5x + 3 बरोबर 4 गुणिले 7x - 3 म्हणजे 5 25x प्लस 5 त्रिक 15. नियम काय, कंसा बाहेरच्या प्रत्येक संख्येने कंसामधल्या संख्येला गुणायचं असतं. 4 गुणिले 7 4 7 28x वजा 4 त्रिक 12. क्लिअर. मग काय करायचं, हे जे 15 आहेत जशाला तसे 15 + 12 बरोबर 28x. 25x तिकडे जाणार -25x. मग 28 वरून 25 गेले 3x म्हणजे 15 आणि 12 झाले 27. 3x बरोबर 27. मग x बरोबर 27 ला 3 न भागलं, x बरोबर 3 न 27 म्हणजे x ची किंमत आली 9. x ची किंमत आली 9. आता नीट लक्ष द्या, तर भांड्यात दूध किती असेल, तर दूध आहे आपलं 5x म्हणजे 5 गुणिले 9 5 न 45 लिटर. 45 लिटर. पर्याय कितवा, दुसरा. पर्याय कितवा, दुसरा. पटतंय, डोक्यात जातंय, नक्की गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. मग चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा, दोन संख्याचे गुणोत्तर 2:5. चला फास्ट करू आता. 2x 5x 2:5. पहिल्या संख्येतून 1 वजा केला आणि दुसऱ्या संख्येत 2 मिळवले +2 बरोबर नवीन गुणोत्तर 1 असतील. मग 3 इकडे गुणाकारात 3 गुणिले सर 2x - 1 3 इकडे गेले आणि हे तिकडे जाईल एकाजवळ म्हणजे 1 गुणिले 5x + 2. मग 3 गुणिले 2 3 दून 6x वजा 3 1 3 बरोबर 5x + 2 1 गुणिले आणि 1. मग हे होणार 6x 5x इकडे येणार -5x बरोबर 2 + 3. 2 आणि 3 झाले 5. 6 न 5 गेला 1 म्हणजे x बरोबर 5. x बरोबर 5. x ची किंमत 5 आली. x ची किंमत 5 आली. मग दोन संख्यांमधील फरक म्हणता येते. मग पहिली संख्या आपली 2x आहे, दुसरी संख्या आपली 5x आहे. म्हणजे काय करायचं, त्यांच्या गुणोत्तराचाच फरक घ्यायचा म्हणजे 5x - 2x. मग 5 ना 2 गेला 3 3x. मग हे होणार 3 गुणिले 5 3 5 15 3 5 15. पर्याय कितवा, दुसरा. पर्याय कितवा, दुसरा. पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट एग्जांपल. टाइप 5. काय विषय टाइप 5 चा बघून घ्या एकदा. टाइप 5 चालू आहे बरं का. काय म्हणणं आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 12:25 आहे. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. दोन संख्या म्हणजे ही झाली एक 3x, दुसरी झाली 4x. त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजेच कसं 3x² प्लस 4x² बरोबर किती 1225. पटलं का, पटलं. मग काय करायचं आता, 3x² म्हणजे 3 9x आणि x² वर x², 4 16 आणि x² बरोबर किती 1225. क्लिअर. x² x², x² x², 3 9 4 16. 16 9 झाले 25 म्हणजे 25x² बरोबर 1225. क्लिअर. मग x² आणि 25 मध्ये गुणाकाराची क्रिया, 25 खाली जाणार म्हणजेच x² बरोबर सर 1225 भागिले 25. मग याला सोडवा.
एक्स वर्ग बरोबर 25 एक 25, 25 चौक 100, उरले 22, 25 नम 250, म्हणजे एक्स वर्ग बरोबर 49. क्लिअर. वर्गमुळाचा नियम आहे. काय नियम? जर एक्स वर्ग बरोबर 49 तर एक्स ची किंमत काढत असताना वर्गमुळात 49, म्हणजे एक्स ची किंमत आली 7. एक्स ची किंमत आली 7. मग प्रश्न काय? प्रश्न आहे तर त्या संख्या कोणत्या? तर 3x आणि 4x आहे ना ती, म्हणजे 3x बरोबर 3 गुणिले 7 झाली 21, आणि 4x बरोबर 4 गुणिले 7 झाली किती? 28. म्हणजे येणार उत्तर 21 व 28. पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? नक्की गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. पुढचं परत तेच आहे, घनांची म्हणते आता. मग काय करणार? चला 2x, दुसरी काय 3x, आणि पर्यायावरून पण सोडवू शकता तुम्ही. पर्यायावरून पण सोडवू शकता. हे उदाहरण पर्यायावरून करायचं. चला मग पर्याय वापरू. मला सांगा आता घनांची बेरीज. आता पहिला पर्याय घेऊ फर्स्ट. मग 4चा घन 64 आणि 6चा घन 216, दोघांची बेरीज 280 झालं. पहिलाच पर्याय मॅच झाला. येणार उत्तर 4,6. 4,6. समजतंय? पटतंय? येस और नो? येस. परत एकदा बघा, पर्यायावरून झालं. आता बिना पर्यायाचं. मग एक संख्या मानू 4x मानू, म्हणजे त्यांनीच दिली 4x नाही 2x, गुणोत्तर आहे ना 2x. दुसरी मानू 3x. त्यांच्या घनांची बेरीज म्हणजे 2x चा घन प्लस 3x चा घन बरोबर 280. मग काय होणार? 2चा घन घ्या 8, x चा घन x घन, 3चा घन घ्या 27, x चा घन x घन बरोबर 280. बरोबर. मग आता 27 आणि 8 ची बेरीज किती येणार? ती येणार 35. 35x चा घन बरोबर 280. मग x घन बरोबर 280 भागिले 35. 280 भागिले 35 कितीने भाग जातो? 7 ने. मग x घन बरोबर 7 चौक 28, 7 0 0, 7 5 35. मग परत x चा घन बरोबर 40 ला 5 न भागलं 5 8 40. आता जसं वर्गमुळाचा नियम तसाच घनमुळाचा. x घन बरोबर 8 ना, म्हणून x ची किंमत काय येणार? घनमुळात 8. आणि x 8 कुणाचा घन आहे? x बरोबर 2. x बरोबर 2. प्रश्न काय? प्रश्न आहे तर त्या संख्या कोणत्या? तर संख्या होत्या 2x आणि 3x. 2x म्हणजे 2 गुणिले 2 किती? 4. 3x म्हणजे 3 गुणिले 2 3 दून 6. 4 व 6 त्या संख्या आहेत. पर्याय ऑलरेडी आपण पर्याय 1 काढला. पर्याय वापरायची मेथड. पटलं का? गुणोत्तर आणि प्रमाणाचे बरेच उदाहरण तुम्ही पर्यायावरून सोडवू शकता. फक्त व्यवस्थित आपण जे पर्याय चेक करतोय ते नीट करायचे. चालायचं पुढे मग नक्की. चलो नेक्स्ट. काय विषय? त्यांच्या वर्गांची बेरीज. चला फास्ट करू आता. पर्यायावरून घेऊ. चला पर्याय. 12 वर्ग 144, 4 वर्ग 16, 144 16 90 येत नाहीत. 15 वर्ग 225 जो लय मोठा झाला जमत नाही. 9 वर्ग 81 भाऊ, 3 वर्ग 9 81 9 90 खतम. येणार उत्तर काय? 9 आणि 3. 9 आणि 3 सेकंदात उत्तर. पटलं डोक्यात गेलंच पाहिजे. चालायचं मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय म्हणणं आहे? घनांची बेरीज. चला 192. पर्यायावरूनच जाऊ. चला 2चा घन 8, 4चा घन 64, 64 आणि 8 ची बेरीज येते 72. जमत नाही. 4चा घन 64, 8चा घन 512. लय मोठा विषय जमत नाही. हे बी जमत नाही. हे पहा. अबे घनांची बेरीज 192. 192 कुठंतरी गडबड झाली आहे. दोन संख्यांची एकाच 2 आणि त्यांच्या घनांची बेरीज 192 पर्यायात नाहीये. कारण आता 2चा घन येतो 8, 4चा घन येतो 64, 64 आणि 8 किती राहिले? 72. नाही येते त्याचं उत्तर. 4चा घन 64, 8चा येतोय 512. त्यांची बेरीज पण. तर कुठंतरी हे मिसिंग असेल. कुठंतरी काय असेल? हे मिसिंग असेल. ओके. चालायचं पुढं. वर्गांची बेरीज असेल ही माझ्या मते.
12 वर्ग 144, 6 वर्ग 36, 4 6 10, नाही जमत नाही जमत नाही जमत नाही जमत. चालायचे पुढे नक्की. चले नेक्स्ट. सीमाच्या व राजश्रीच्या वयाचे गुणोत्तर. टाईप 6चे जे उदाहरण आहे आपण गुणोत्तर पार्ट सेकंड मध्ये बघणार आहोत, कारण आज जे उदाहरण आपण बघितले गुणोत्तराचे प्रॉपर उदाहरण बघितले, गुणोत्तर आणि प्रमाणाचे मिश्र उदाहरण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. आणि हो, तुम्हाला माहिती आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं, याला काय करायचंय, फॉलो करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब पण करायचंय. खूप खूप धन्यवाद.